मृदु सभाय नवनीता तैसे
वंदितो संत शिरोमणी नामदेवा, जयाने अवलंबली कीर्तन सेवा। धन्य धन्य नामदेवा, धन्य धन्य नामदेवा, धन्य धन्य नामदेवा, धन्य धन्य नामदेवा। उपकार जीवा केला उपकार जीवा, केला उपकार जीवा, केला उपकार जीवा, केला उपकार जीवा, केला उपकार जीवा। धन्य धन्य नामदेवा, केला उपकार जीवा, केला उपकार जीवा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। तीर्थराज देहुनी भूमी पवित्र, तिथे नांदतो संत तुका सुपात्र। दर्शने तयांच्या पडती पुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री तुकयाशी। नमितो जगद्गुरु क्रांती सूर्य तुकारामा, नमितो कलियुगा विद्रोही तुकारामा, नमितो देव निवासी तुकारामा, नमितो विठ्ठल प्रिय तुकारामा। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या। नमस्कारुनी ग्रामदेवता, उपस्थित बंधू भगिनी, ज्येष्ठ माता पिता, टाळकरी वादक गायक, समस्त आरंभिते आता कीर्तन सेवेसी आता। विठ्ठल आज ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये 2 जून ते 14 जून या कीर्तन प्रशिक्षण सोहळ्यामध्ये आज या कीर्तन सेवेशी घेतलेला अभंग देहू निवासी संत श्रेष्ठ कवी विद्रोही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील साधू कोणास म्हणावे, साधू कसा ओळखावा आणि देव कसा ठरवावा हा समजवणारा 6 चरणांचा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाला, या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात जे रंजले गांजले आहे त्याला आपलं म्हणा, आपल्या जवळ करा। जे मृदू असतं, मृदू सबाह्य मृदू त्या लोण्याप्रमाणे असतं, त्याप्रमाणे राहा। ज्यांना
देव आहे तेच साधू आहे. विठाल विठाल या अभंगाचा परिहार सांगत असताना आज ग्लोबलमध्ये जे 2 जून ते 14 जून हे कीर्तन प्रशिक्षण सोहळा चालू आहे आणि त्यामध्ये आज कीर्तन करण्याची सेवा मला हरिभक्त पारायण आदरणीय सूर्यवंशी सर यांच्यामुळे आणि ज्यांची माझ्या पाठीवरती थाप आहे असे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मोरजकर सर यांच्यामुळे व समस्त या ठिकाणी आमचे कीर्तन सेवेतील सर्व बंधू भगिनी यांच्यामुळे या ठिकाणी मला कीर्तन सेवा करण्याचे भाग्य लाभले. त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानते आणि कीर्तन सेवेस सुरुवात करते. विठाल तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी या अभंगामधून तुम्हाला सविस्तर अशा प्रकारचं माहिती दिली. संत तुकाराम महाराज म्हणतात साधू कोणाला म्हणावं आणि देव कोठे आहे हे समजून घ्यावं. एक तर समाजामध्ये साधू कोणाला म्हणावं याच्याबद्दल बरेचसे भ्रम आहे. देव कोठे राहतो याच्याबद्दल भ्रम आहे. आणि मग देव या शब्दाच्या भोवताली पूजा अर्चा करणाऱ्यांमध्येच जास्त अडकून माणसं जे पुरोहित आहेत, दांभिक आहेत, हेच गरिबांचं शोषण करण्यामध्ये पठाईत आहे. या लोकांना फसवण्यामध्ये, आपल्या पोटाची खळगी भरण्यामध्ये ते चाणाक्ष आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात यांच्याबद्दल यांच्या विरोधामध्ये बंड पुकारण्याचं माझं पहिलं काम. देव म्हणणाऱ्यांच्या मध्ये बऱ्याचशा संख्या कुशंका भरपूर आहेत. काही जण म्हणतात एकच देव आहे, काही जण म्हणतात अनेक देव आहेत, काही म्हणतात सगुणच देव आहे, काही म्हणतात निर्गुण देव आहे. म्हणजे देवाबद्दलची जी संकल्पना आहे ती मागपुढे आहे. म्हणजे मागपुढे होण्याच्या पाठीमागचं मूळ कारण काय तर फक्त आणि फक्त अज्ञान आहे. आणि या अज्ञानामुळेच ज्यांना आम्ही साधू समजायला पाहिजे, ज्यांच्यामध्ये देव पाहायला पाहिजे, ते न पाहता आम्ही दुसऱ्याच गोष्टीमध्ये अडकून पडलो. कारण मुलांना प्रत्येकाच्या घरी आई वडील आहेत. आई वडील म्हणजे ते तीर्थाचे ठिकाण आहेत. खर तर हेच आई वडील आपली तीर्थाची ठिकाण आहेत. यांचंच दर्शन घेणं म्हणजे यांच्यातला देव पाहण्याची कला. माय बापे केवळ काशी Yeah.
तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. तुकाराम महाराज बोलताना दोन मार्गामध्ये बोलतात. समाजामध्ये रंजलेले वेगळे आहेत आणि गांजलेले वेगळे आहेत. आता रंजलेले म्हणजे कोणते हो? रंजलेले म्हणजे रंगलेले. मग कोणी संसारामध्ये रंगलाय, कोणी नशापानामध्ये रंगलेला आहे, कोणी फक्त पैसा कमवण्यामध्ये रंगलेला आहे, कोणी व्याभिचारामध्ये रंगलेला आहे, कोणी स्वार्थामध्ये रंगलेला आहे. हे रंगलेले जे आहेत ना तेच पुन्हा गांजलेले होतात. म्हणून संत तुकाराम महाराजांनी स्पष्ट आम्हाला समजून दिलं, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. म्हणजे अशांना दोघांना मिळून संत तुकाराम महाराज म्हणतात, जे कोणी यांना जवळ करतात तोची साधू ओळख आणि देव तेथीची जाण. आणि समजून घेत असताना पुढे आम्हाला तुकाराम महाराज सांगतात, देव या संखर्य प्रेमबद्दल एक उदाहरण आम्हाला देतात तुकाराम महाराज. ऊसापासून रस काढला जातो, रसापासून साखर मिळते. दुसरं उदाहरण देतात की दूध आहे, दुधापासून लोणी मिळतं, दुधापासून लोणी मिळतं. जसं की ऊसापासून रस काढला जातो, रसावरती प्रक्रिया होते आणि प्रक्रियेमध्ये उकळलं जातं रसाला, त्यातला असार बाहेर काढला जातो आणि सार ठेवला जातो. सार ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये प्रक्रिया होते आणि त्याच रसापासून साखर मिळते. दुसऱ्या उदाहरणामध्ये समजून देतात, प्रत्येकाच्या घरी दूध आहे, कोणाकडे गाईचं असेल, म्हशीचं असेल, शेळीचं असेल, इतर पण या दुधावरती प्रक्रिया कशी होते पहा. दूध तापवलं जातं, त्याच्यावरती साय येते, साय काढली जाते. साय ही विरजण टाकलं जातं, विरजण टाकल्यानंतर दही बनतं. दह्यामध्ये रवीच्या माध्यमातून घुसळण केलं जातं. त्या घुसळण्याच्या प्रक्रियेच्याच कालावधीत लोणी मिळते. तुमच्या आमच्या लक्षामध्ये एक गोष्ट येणं अत्यंत आवश्यक आहे. ऊस माहित आहे, रसही माहित आहे, साखरही माहिती, पण त्याच्यामध्ये प्रक्रिया कोणतीही माहित नाही. दूध माहित आहे, साई माहित आहे, नंतर लोणी पण माहित आहे, मधली प्रक्रिया माहित नाही. तद्वत तुकाराम महाराज म्हणतात की मनाला समजून घेण्यासाठी, मनाची अवस्था जाणून घेण्यासाठी संत महापुरुषांच्याच सहवासामध्ये राहावं लागत. आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही राहणार नाही तोपर्यंत हा परमात्मा, माणसातला देव कदापि करू शकणार नाही. विठ्ठल आपल्या देशामध्ये गेले 25-30 वर्ष काही शतांध लोकांनी समाजामध्ये द्वेष आणि हिंसा भडकवण्याचं काम केलं आहे आणि धर्माच्या आणि देवाच्या नावावर अनेक असणाऱ्या दंगली भडकवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. आणि हे करून असणारे आपल्या श्रद्धा बळकवायच्या हे त्यांचे धंदे झालेले आहेत. काही दुष्ट बुद्धीच्या लोकांनी देवावर असणारी जी देवाची असणारी संकल्पना आहे म्हणजे देवाचा वापर करून संकुचित असणाऱ्या राजकारणामध्ये त्याचा उपयोग केलेला आहे. आणि आपले असणारे जे संत आहेत तर त्यांनी गेले असणारे आपल्या भारत देशाने गेले 70 वर्ष जे काही मिळवलं होतं ते अवघ्या 7 वर्षामध्ये त्यांनी धुळीला मिळवलेलं आहे. असणारी जी आपली देशाची अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्था
कशा 12 वाजवल्या हे आपल्याला माहीत आहे. आणि यांच्या स्वार्थी असणाऱ्या भावनामुळं कोरोना काळात देखील अनेक असणाऱ्या लाखो असणाऱ्या लोकांनी आपल्या प्राणाला मुकलेले आहेत. अनेक असणारे करोडो लोकांना रोजगार गमवून बसवावं लागलं. म्हणजे असणारी ही जे आपली आर्थिक परिस्थिती अशा लोकांनी त्या परिस्थितीला दुबळेपणा आणलेला आहे. आणि जे आपले कीर्तनकार आहेत ते कीर्तनकार सुद्धा भक्तीच्या अभंगाच्या पलीकडे जातच नाहीत. आणि म्हणून करता या ठिकाणी मग ते एक देव जे आहेत अनेक संत म्हणजे यांचा असणारा जो सोयी ढोंगीपणा यांना कशामुळे या ठिकाणी एवढा त्या ठिकाणी एक त्या जोश आलेला आहे की याला कारण म्हणलं तर आपले जे संत नामदेव महाराज आहेत आणि संत असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत यांच्या असणाऱ्या अभंगाचा उपदेश असणाऱ्या कोट्यावधी लोकांपर्यंत यांचे विचार असणारे पोचलेले नाहीत. आणि म्हणून आपले जे असणारे त्या ठिकाणी संत आहेत संत असणारे अनेक जगद्गुरु तुकाराम महाराज तर आपल्याला त्या ठिकाणी अनेक अभंगामधून असणारा देव हा माणसाचाच आहे असं ते सांगत आहेत. असणारे नामदेव महाराज अभंगामध्ये म्हणतात, देव दाखवे ऐसा नाही गुरु, जेथे जाय तेथे दगड शिंदरू. देव दगडाचा बोरेल कैचा, कोणे काळे त्यास फुटेल वाचा. देव देव करिता शिल्ले माझे मन, देव देव करिता शिल्ले माझे मन, जेथे जाय तेथे पूजा पाषाण. नामा तोच देव हृदय पाहे, नामा तोच देव हृदय पाहे, नामा केशवाचे न सोळी पाय. म्हणजे असणारे जगद्गुरु संत नामदेव महाराज असणाऱ्या स्पष्ट शब्दामध्ये म्हणतात की देव दाखील असा कोणीही गुरु मला आजवर भेटला नाही. देव देव म्हणून मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी शेंदूर लावलेले दगडच होते. आणि मग मला सांगा हा देव दगडाचा बोलेल कसा? नवनव त्याला कोणत्या काळी वाचा फुटेल? आणि मी जिथं जिथं गेलो तिथं लोक असणार आहेत आणि हे देवदेव करून माझं मन शिरलं आहे. आणि मी तिथं गेलो त्या ठिकाणी लोक पाषाणाची पूजा करताना मला दिसलेले आहेत. आणि मग असणाऱ्या ह्या अभंगामधून नामदेव महाराज म्हणतात की ज्या देवाला मी बाहेर शोधत होतो, ज्या देवाला मी बाहेर शोधत होतो तोच देव माझ्या हृदयात सापडला. आणि म्हणून मी त्या केशवाचे पाय सोडणार नाही. म्हणजे हृदयातला देव सोडून मी दगडाच्या देवाला भजणार नाही. आणि असणारे आणि आपले संतही साधूही देव माणसातच आहे असं ते सांगत आहेत. तीर्थी धोंडा पाणी देव डोकाला सज्जनी, तीर्थी धोंडा पाणी, वरी वरी. म्हणजे जेव्हा असणारे कबीर महाराज एक म्हणतात, जत्रा में फतरा बीत बिठाया, तीरथ बनाया पानी, दुनिया भरी दीवानी, पैसे की धूळ धानी असे ते सांगतात. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी अभंगामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या चरणात
खरोखर देव आहे. मग देव असताना देव कोणाला म्हणायचं? देव असणारे त्या ठिकाणी देव देवळात नाही, देव मशिदीमध्ये नाही आणि देव चर्चमध्ये सुद्धा नाही. देव असणारा हा माणसातच आहे. आणि मग मला सांगा, माणसाचा देव हा ओळखायचा कसा? तर जे असणारे खून आणि बलात्काराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर जे तुरुंगामध्ये आज सकाळी खडी फोडत आहेत, त्यांना आपण साधू म्हणतो. त्यांना आपण त्या ठिकाणी देव समजतो. तर असे असणारे जे अनेक लोक आहेत की जे असणारे मग जे असणारे साधू संत आणि गोरगरीब जे दुबळे आहेत, अपंगी आहेत, याच अभंगामध्ये आहेत की ज्याची अपंगिता नाही त्याची धरी जो हृदय जे अपंगिता आहे, ज्यांना कुणाचा आधार आश्रय नाही, अशांना जे मदत करतात तेच साधू आहेत, तेच देव आहे. आणि किंवा त्यांनी भगवे असणारे कपडे घातले किंवा पांढरे शुभ्र कपडे घातले एकदम टाईट मध्ये, किंवा 5 स्टार असणारे मठ बांधले आणि तिथं फुकट बर का विकत नाही, फुकट जर त्या ठिकाणी जेवणावळी सुरू केल्या तर तिथं मात्र लोक खूप प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी करतात. आणि मग अशा अनेक समाजामधून आपले जे असणारे प्रधान सेवक आहे, नवे नवे मोठे मोठे राष्ट्रपती देखील आणि प्रचंड समाजामध्ये तिथं आणि गर्दी झालेली आपल्याला दिसते. मग याला कारण काय? हे संतांचे विचार असणारे लोकांपर्यंत पोहोचले नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी या अभंगामध्ये असणारे अनेक साधू संत, अनेक असणारे जे असणारे संतांचे तुकारामाचे घ्या, अनेक नामदेव महाराजांचे घ्या, सावतामाळी आहेत, अनेक जे साधू संत यांचे विचार असणारे याचं आपण मंथन करीत नाही की यांच्या असणाऱ्या त्या ठिकाणी त्या प्रमाणे आपण जर वागलो नाही किंवा आपल्या कीर्तनकारांनी सुद्धा त्या ठिकाणी जे काही संत अपेक्षित आहे, जे असणारे ज्ञानेश्वर माऊलीला घ्या, जगद्गुरु संत तुकाराम महाराज जे अपेक्षित आहे, जे असणारा एवढा मोठा गाथा आहे, गाथा हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजाचा हा 5वा वेद आहे. तर त्या गाथ्यामधलं माणसाने असणाऱ्या त्या ठिकाणी प्रत्येक साधू संतांनी माझ्यामध्ये घेतलं आहे आणि हे त्या कीर्तनाला समजून देत आहे. विठ्ठल विठ्ठल देव आणि साधू ओळखायचे कोणाला? आताच्या सध्याच्या काळात शेतकऱ्याचा आणि कामगाराचा प्रश्न फार कठीण झालेला आहे. शेतकऱ्यावर जे बेतले ते कुणालाच कळत नाही. शेतकरी आत्महत्या करतात. का करतात याचा सरकारने सुद्धा तरी त्याचा म्हणजे एवढं सखोल अभ्यास केलेला नाही. आणि ह्यांना जे शेतात साहित्य लागतं, कुठले साधन सामुग्री लागू, फळावळच्या योजना असो, शेततळे असो, अजून कुठल्याही शेतीतल्या एखाद्या वस्तू त्यांना जो पुरवितो, जो देतो, खरं तर त्यांना साधू आणि देव मानायला पाहिजे. ठल विठ्ठल विठ्ठल आणि कामगाराचं तसंच आहे. अहो कामगाराचं कसं आहे, त्याच्या हाताला काम मिळालं तर त्यांचं पोट भरण, त्यांना कामच नाही दिलं तर फार अवघड प्रश्न आहे. मग आत्महत्या ह्याच्यामुळं शेतकरी करते. आता आपण दुसऱ्या एखादं उदाहरण पाहिले, समजा का भिकाऱ्याने कधी आत्महत्या केलेली कोणी ऐकलं का? आजपर्यंत या ठिकाणी एक भिकारी आत्महत्या करून मेला असं कधी कुठं पेपरला वाचलंय का आपण? आपल्याला रोज मिळते, तिथे खातोय, जो देणार आहे खरं तो देव, तो साधू खरं, तो आपलं खातो पितो झोपतो आरामशीर, सकाळी आणि उद्या बघू म्हणतो. आणि त्याला जो पुरवितो, त्याच्या संकट काळात जो आहे त्याला देव आणि साधू म्हणायला पाहिजे. अशी म्हण आहे की ही पृथ्वी आहे, हे पृथ्वी शेषाच्या नागावर आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात नाही, जे कष्टकरी आहेत
जे काम करणारे आहेत खरं तर ही पृथ्वी त्यांच्याच त्या हातावर आहे असं या तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात. तसेच शिवाजी महाराजांचं थोडस आठवण केली आपण, त्याचा थोडासा इतिहास आठवला तर फार वाईट वाटतं. आता सध्या त्यांचं अनुकरण कोणी करत नाही. शिवाजी महाराजांनी त्यांच्या मासाहेबांनी खरं लहानपणी त्यांच्यावर खूप असे चांगले संस्कार केले. लहान मुलांनी खरंच ते आताच्या सुद्धा जिजाऊ मासाहेबांनी आपापल्या लहान मुलावर त्याचे संस्कार करायचे. शिवाजी महाराजांसारखे शिवाजी महाराजांनी जसं मौलीनी 22 वर्षातच क्रांती करून निघून गेले तसे शिवाजी महाराज सुद्धा अवघ्या 50 वर्षातच क्रांती केली आणि निघून गेले. आपल्याला आपल्या डोळ्यात चांगला आदर्श ठेवला, त्याचं अनुकरण आपण करायला पाहिजे असं तुकाराम महाराज म्हणतात. ठाल ठाल आपण एखादा साधूला ओळखायचं म्हणलं तर सहसा लोक ह्या समाजातले साधूला कसं ओळखायचं? एखादा भगवे वस्त्र घातलेला माणूस आणि कपाळाला गंध वगैरे बस वगैरे अशा माणसाला साधू म्हणणं चुकीचं आहे. खरा तो साधू कोण आहे आपल्याला ओळखायला आलं पाहिजे. आईचे कैसे झाले साधू, 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 आईचे गरीब त्यांना जो मदत करतो आपण खरं त्याला साधू म्हणावं, त्याला ओळखावं. आपल्याला माहित असेल याच्यापूर्वी एक आपल्या महाराष्ट्रातील थोर शिल्पकार मुख्यमंत्री होऊन गेले, त्यांचं नाव आहे यशवंतराव चव्हाण. यांनी ज्यावेळेस ते मुख्यमंत्री निवडून आले त्यावेळेस त्यांनी मंत्रिमंडळात अगोदर पहिली मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि त्या बैठकीत जे गोर गरीब निराधार विद्यार्थी आहेत अशांना शिक्षणाची सुविधा अगदी मोफत केली. शाळा कॉलेज वगैरे काढले आणि शिक्षणाची मोफत सोय केली. अशांना देवाली साधू म्हणावं. आणि तसेच रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख यांनी सुद्धा खूप खूप मोठे मोठे शाळा महाविद्यालय कॉलेज काढले आणि गोरगरिबांना शिक्षणाच्या सुविधा प्राप्त करून दिल्या. अशांनाच देव आणि साधू ओळखायचं. विठ्ठल मजुरी करत आहेत
सांगते. बीड या जिल्ह्यामध्ये थोर संत होऊन गेले. त्यांचं नाव होतं भगवान बाबा. हे तुम्हाला माहीत असतील, नाहीतर नाव ऐकून असाल. ते खूप खूप लांब लांबच्या दौऱ्यावर जात असत. ते विदर्भाच्या दौऱ्यावर परत येत असताना जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात पिंपरखेड या गावात त्यांचा मुक्काम पडला. त्या गावामध्ये मंदिर नव्हते, म्हणून ते दुसऱ्यांच्या घरी पण जात नसत. म्हणून तिथल्या माणसांनी त्यांची बाहेरच्या ओट्याखाली त्यांची सोय करून दिली. त्यांना गादी आणली, त्यांना बेडशीट वगैरे टाकून त्यांची व्यवस्था खूप छान केली होती. तिथल्या माणसांना माहीत झालं बाबा आले, म्हणून ते दर्शनासाठी येऊ लागले. आसपासच्या गावाची सुद्धा माणसं यायला लागली. तिथल्या माणसांनी नियोजन केलं, अन्नदानासाठी नियोजन केलं व भंडारा यासाठी बी केलं. ते दुपारी 12 वाजताचं केलं. त्या गावात पिंपरखेड गावामध्ये एक तरुणी होती, 25-30 वर्षाची एक तरुणी होती. ती वेडी होती. तिला सगळे वेडी भामा म्हणून म्हणत होते. वेडी भामा ही वेडी असल्यामुळे तिचे आई वडील तिच्या अंगावर जर वस्त्र टाकली तर ती वस्त्र अंगावर ठेवत नव्हती, ती अशी काढून टाकत होती. म्हणून सगळे तिला वेडी भामा म्हणत होते. त्या दिवशी असं झालं, तिच्या आई वडिलांना दर्शनासाठी बाबांच्या जायचं होतं. म्हणून त्यांनी वेडी भामाला झोपवलं. त्यांना माहित होतं की वेडी भामा झोपल्यानंतर 2 तास तर उठत नाही. म्हणून ते दरवाजा पुढे केला व ते दर्शनासाठी निघून गेले. पण योगायोग असा झाला की भामाला जाग आली. तिने बघितलं घरात कोण आहे, पण घरात तेव्हा कोणीच नव्हतं. म्हणून तिने दरवाजाकडे बघितलं, दरवाजा पुढे केलेला होता. म्हणून तिने दरवाजा उघडला आणि ती गावात पळत सुटली. नग्न अवस्थेत ती गावात फिरत होती. जिथे तिला आवाज आला, जिकडे आवाजाच्या दिशेने ती पळत गेली, तिथे माणसांची पंगत बसली होती जेवणासाठी. तिथे ती गेली. तिथे माणसं म्हणले, अरे हे काय, तर बाबा आले, हे कसं असं. नंतर मग ते ज्या ठिकाणी बाबा बसले होते त्यासमोरच्या पंक्तीत ती गेली व ती बाबांकडे जातच होती. तेव्हा तिथल्या पुरुषांनी जे आपल्याकडे जे रुमाल गमजे जे आहे ते तिच्या अंगावर फेकत होते. तिच्या अंगावर फेकल्यानंतर ती वेडी असल्यामुळे त्या अंगावर काहीच ठेवत नव्हती, ती अंगावरचं काढून टाकायची. नंतर बाबा तिला काय म्हटले, येऊ द्या तिला. नंतर त्या दोघांनी, जे बाबा आणि जे भामा आहे, त्या दोघांनी एकमेकाच्या डोळ्यात बघून ती भामा बाबांकडे बघून हसली. बाबा म्हणाले, बाईच्या जातीने असं वागू नये. ह्या माता माऊले बघ, डोक्यावरचा पदर जरी खाली आहे का. आपल्या वारकरी संप्रदायातील या भारतातील स्त्रिया बघ, एक तरी शरीराचा भाग उघडा आहे का. तू असं कसं वागू शकतेस, असं बाबा तिला म्हणाले. व जे बाबा ज्या बेडशीटवर बसले होते ते बाबांनी उचलले व तिच्या अंगावर टाकले. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याला स्पर्श केला व रेड्यांच्या मुखून वेद बोलावला, तसंच बाबांनी बेडशीट जसं भामाच्या अंगावर टाकलं, तिनं झेलावं आणि ते तिच्या अंगावर झाकून घ्यावं. तसंच तिने बाबांच्या पाया पडायला गेली व तिचे वेळे पण गेले. म्हणून जर आपल्या जर साधूच्या संगत जर आपण जर राहिलो, समाजात वावरत असलो, तर साधूच्या कृपेने आपलंही काहीतरी चित्त होणार असतं, असं तुकाराम महाराज सांगतात. भामा ही 15 ते 20 वर्ष पैठणच्या वारीत गेली व 15 ते 30 वर्ष पंढरपूरची वारी केली. ती वेडी भामा तिला म्हणून ओळखायचे. तिला आता सगळे हरिभक्त पारायण संत भामाबाई म्हणून ओळखू लागले. जिला सगळे लोक वेडी भामा म्हणायचे, तिच्याच आता सगळे पाया पडत होते. जसं साधूच्या संतात जे वेडे आहेत ते पण
तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जोर देई, तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. याचं एक ज्वलंत उदाहरण असं आहे, त्याचं ठळक उदाहरण असं आहे की सर्वांना माहिती आहे, क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई. सावित्रीबाई सर्वांना माहिती आहे. तर ह्याचं एक ठळक उदाहरण असं आहे की पूर्वी ब्राह्मणांमध्ये अनेक कुमारिका म्हणजे छोट्या मुलींचे लग्न मोठ्या म्हाताऱ्यांशी केले जायचे, म्हाताऱ्या माणसाशी. हे असं का केलं जायचं? तर पैशाच्या लोभापोटी. परंतु कधी विचार केला जात नव्हता की एवढी छोटी मुलगी एवढ्या मोठ्या म्हाताऱ्याबरोबर संसार कसे करेल. बरं असो, हेही झालं. पण तो म्हातारा माणूस किती दिवस जगणार आहे? तो म्हातारा माणूस गेला की ती कुमारिका, ती छोटी मुलगी विधवा व्हायची. आणि पूर्वी या अशा मुली विधवा झाल्या की त्या मुलींना, त्या विधवा महिलांना खूप चळचळ असं वागणूक दिली जायची. त्यांना फाटके वस्त्र दिले जायचे, खायला प्यायला उष्ट अन्न दिलं जायचं, झोपण्यासाठी अंथरूण दिलं जात नव्हतं, जमिनीवरती झोपायला लावायचे. परंतु अशा ज्या मुली आहेत त्यांचं केशवपण केलं जायचं. आणि हे सगळी प्रथा मात्र कुणी मोडीत काढली? क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंना मोडीत काढली. ज्याशी अपंगिता नाही आणि अशा हे केशवपण हे मोडीत काढल्यानंतर म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज ज्या पद्धतीने म्हणतात, ज्याची अपंगिता नाही त्याशी धरी जोर देईल, त्याच्याप्रमाणे या सावित्रीबाईंनी आणि ज्योतिबा फुलेंनी अशा पीडित महिलांना आपलंसं केलं. ज्यांना अपंगिता नाही त्यांना आपलंसं केलं. म्हणजे अशा विधवा महिलांना छळ तर केला जायचा, परंतु अशा महिलांना त्यांच्या घरातील किंवा आसपासच्या माणसं पीडित महिलांना म्हणजे अगदी विचित्र वागणूक द्यायची. आणि ह्याच्यातूनच त्या महिला ज्या वेळेस गरोदर राहायच्या, पोटोशी राहायच्या, त्यांनी जायचं कुठं? आणि मग ह्या महिला मात्र कुठले पाऊल उचलायच्या? तर ह्या महिला आत्महत्येचं पाऊल उचलायच्या. आणि अशीच एक महिला आत्महत्या करण्यासाठी गेल्यानंतर योगायोगाने ती ज्योतिबा फुलेंना दिसली आणि ज्योतिबा फुलेंनी तिला या आत्महत्येपासून परावृत्त केलं आणि आपल्या घरी घेऊन आले. बघा, ज्योतिबा फुलेंनी अशा महिलांसाठी आश्रम ओपन केलं, आश्रम उघडली आणि त्या महिलांचं संगोपन केलं. नाही तर बाहेर पाठी लावली की अशा पीडित महिलांनी येऊन या ठिकाणी बाळंत व्हावं आणि जर त्या महिलेला तिचा लेकरू घेऊन जायचं नसेल तर ती आम्ही सांभाळो आणि जिला घेऊन जायचं असेल त्यांनी घेऊन जावं. आणि अशाच एका महिलेचा, ब्राह्मण महिलेचा मुलगा या दाम्पत्याने या ज्योतिबा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी दत्तक घेतला आणि त्याचंच नाव यशवंत. आणि म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज
या अभंगातून समजवला की ज्याशी आपण गीता नाही त्याशी धरी जो हृदयी विठाला विठाला दया करणे जे पुत्रासी तोची दासानी दासी तोची साधूळ खावा देव देथेची जाणावा. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज 5व्या चरणात सांगतात, दया करणे जे पुत्रासी तोची दास आणि दासी. म्हणजे माणसं बघा आपल्या एखाद्या आई वडिलाप्रमाणे आपल्या एखाद्या लेकरावर प्रेम करतात, तसं इतर नोकर चाकर यांच्यावर प्रेम करत नाही. जसं आपल्या लेकरावर आपण आतुनात प्रेम करतो तसं तुकाराम महाराजांनी अभंगातून अनेक अभंगातून सांगितलं आहे की इतरांच्या लेकरावर पण आपण तसं प्रेम करा. एका ठिकाणी श्री शाहू महाराज काही दिल्लीला गेल्यानंतर तिथं रमेश कांबळे महाराज या नावाचा घोड्यासाठी ते सांभाळून ठेवलं होता. त्यात दुपारच्या जेवणासाठी बसल्यानंतर अचानक सगळीजण जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर पाणी कुणी प्यायचं असा सवाल पडला. त्याच्याबरोबर पाण्याला कुणी हात लावायचा. एवढ्यात रमेश कांबळे यांनी धाडीस करून त्या पाण्याच्या हाताला स्पर्श केला आणि स्पर्श केल्याबरोबर तिथले सगळे सैन्य दाखल झाले आणि त्यांना सोडून काढलं रमेश कांबळे यांना. आणि सगळ्या चर्चा उठवली की हाऊर पाटला म्हणून सर्वत्र चर्चा केली. हाऊर पाटला मग ते सर्व झाल्यानंतर शाहू महाराज दिल्लीला गेल्यानंतर परत आले माघारी. माघारी आल्यानंतर रमेश कांबळे महाराजांकडे जाऊन पाठ दाखवल्यानंतर शाहू महाराजांनी त्यांना विचारलं, हे कुणी केलंय? त्यांना सर्वांना माझ्याकडे बोलून आणा. मग सर्वजण ज्यांना त्या रमेश कांबळे नावाच्या व्यक्तीला पाठ सोडून काढले त्यांना बोलून घेतलं आणि शाहू महाराजांनी हिटलरने सगळ्यांना ज्यांनी केलं त्यांना सगळ्यांनी शाहू महाराजांनी स्वतः शिक्षा देऊन त्यांची पाठ फोडून काढली. शाहू महाराजांसारखे असे आदर्श सर्वांवर प्रेम करणारे, सर्वांचे जे दया म्हणजे इतर आपल्या मुलाप्रमाणे आपण सर्वांवर प्रेम करत नाही. दया करणे जे पुत्रासी तोची दास आणि दासी. जगद्गुरु तुकाराम महाराज असं सांगतात की जर आपण आई वडिलांनी पण आपल्या लेकरावर जेवढं प्रेम करतो त्या अन्यथा इतर लेकरावर जर प्रेम केलं तर तुम्हाला त्याच्या सुद्धा देव दिसणार आहे. अनेक संतांनी श्री संत नामदेव महाराजांना कुत्र्यात देव दिसला, एकनाथ महाराजांना गाढवात दिसला, श्री संत बाळूमामाला मेंढ्यात दिसला, श्री संत बोधले महाराजांना सापात दिसला. अनेक संतांना अनेक वेगवेगळ्या जर त्या शोधून पाहिले तर देव तुम्हाला तुमच्यात सुद्धा दिसतो. हे फक्त दया करण्याचे म्हणजे आपल्या लेकरावर जेवढं आपण आतुनात प्रेम करतो तेवढंच प्रेम जर तुम्ही दुसऱ्याच्या लेकरावर केलं तर तुम्ही नौकर चाकरावर सारखं दुसऱ्यासारखं प्रेम इतरांवर जेवढं आपल्या मुलावर करतात तेवढं त्याच दुसऱ्यावर प्रेम करा. या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज या 5व्या चरणात सांगतात. या ठिकाणी आपण आता काय करू, सर्वजण दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी,
तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. जगद्गुरु तुकाराम महाराज या आपल्या 5व्या चरणातून सांगतात, दया करणे जे पुत्रासी तोची दास आणि दासी, तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. या ठिकाणी आपण सर्वजण आता नामघोष करू. या ठिकाणी सर्वांनी हात वर करायचे. सर्वांनी पाठीमाग शेवटच्या लाईनला राहिले 3 नंबरला आपण सर्वांनी हात वर करायचे आणि आपला आवाज पंढरपूरपर्यंत पोहोचला पाहिजे. जे आता या दिंडी सोहळ्यातून पंढरपूरला जातात त्यांना पण कळलं पाहिजे की आपला आवाज तिथपर्यंत येतो. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. उपस्थित सज्जन हो, जे रंजल्या गांजलेल्यांची सेवा करतात, त्यांना आपलं समजतात, त्यांच्यावर हृदयातून निरपेक्षपणे प्रेम करतात, अशांनाच साधू म्हणावं आणि त्यांच्यातच देव आहे असं समजावं. आतापर्यंत आपण खूप ऐकलं की नुसत्या गणवेशावरून साधू म्हणायचं नाही, तर त्याच्या वर्तनावरून आता साधू म्हणायचं आणि त्याच्यातच देव आहे. आपण पाहिलं की असा जो आहे तो भगवंताची मूर्ती आहे, ज्याचं अंतःकरण आतून बाहेरून मृदू आहे, ज्यांचं चित्त आतून बाहेरून लोण्यासारखं मृदू आहे. तर अशा सज्जनालाच साधू म्हणावं आणि तोच भगवंताची मूर्ती आहे. जे आपल्या ज्यांना जगात कुणी नाही, अनाथ आहे किंवा बेवारस आहे, अशांना जो वेचून त्यांच्याकडे जातो, त्यांना आपलंसं करतो, त्याचा आधार बनतो. जसं आपण पाहिले की बाबा म्हणते सिंधुताई सपकाळ की जी अनाथाची माय झाली, अनेक महारोग्यांना ज्यांनी जवळ घेतला आणि त्याची जखम धुतली, अशा अनाथाचा नाथ जो होतो तोच साधू आहे, तोच प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती आहे. आपण आपल्या मुलावर जितकं प्रेम करतो तितकंच आपल्याला माझ्या भावाच्या मुलावर, माझ्या शेजाऱ्यांच्या मुलावर, माझ्या बहिणींच्या मुलावर, सर्व मुलावर मला प्रेम करता आलं पाहिजे. नोकरात चाकरावर जो प्रेम करतो तर तोच साधू आहे आणि तीच भगवंताची मूर्ती आहे. आता मुलांना तुम्हीच पाहना की आई वडील तरी रागवतात, पण तुमच्या वेळेस शाळेत येता ना, खरं तर ही शाळा 2 तारखेलाच भरली. तुमच्या बरोबर कदाचित तुमच्या आई वडिलांनी सुद्धा कधी डान्स केला नसेल, किंवा तुमच्या बरोबर आई वडिलांनी सुद्धा कधी कराटेची प्रॅक्टिस केली नसेल. तुम्ही घडावा, तुम्ही मन बुद्धी आणि मनगटाने सशक्त व्हावा
म्हणून तुमच्या या बसलेल्या मॅमनी वेगवेगळ्या सरांनी तुमच्यासाठी किती कष्ट घेतलं नाही. माझी लेकरं घडावी, माझी लेकरं सुधारावी, माझी लेकरं सर्वांगाने बुद्धिमान व्हावी, सशक्त व्हावी, कारण तुम्ही उद्याच्या भारताचे शिल्पकार आहात. आणि म्हणून तुमच्यासाठी असे झटणारे हे जे शिक्षक आहेत ना, ते खऱ्या अर्थाने साधू आहेत. नसेल त्यांना भगवी साडी किंवा नसेल भगवी कपडे, परंतु ते काम मात्र साधूचं करता, म्हणून तेच साधू आहेत. आणि तेच काय आहे? देव आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुमचे पहिले देव कोण असतील तर ते तुमचे आई वडील. सकाळी उठल्यानंतर त्यांचं दर्शन घेऊन मगच शाळेत या. त्यानंतर तुमचे गुरु, तुमच्या खऱ्या अर्थाने देव कोण असतील तर तुमचे शिक्षक. ते देवच आहेत, भगवंताची मूर्तीच आहे. म्हणून तुका म्हणे सांगू किती 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 सांगावं की समाजामध्ये गावाचा विकास करणारे, देशाचा विकास करणारे, कुटुंबाबरोबर लोक कल्याणार्थ झिजणारे अशी जे सर्व मंडळी आहेत तेच भगवंताची मूर्ती आहे. अभंगाचं शेवटचं चरण.
किती तोची भगवंताची मूर्ती. गेले 1.5 तास झाला आपण जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले या अभंगावर एक ऐतिहासिक कीर्तन ऐकत आहात. ऐतिहासिक या अर्थानं की आतापर्यंत कीर्तनामध्ये एकच महाराज आणि त्यांचंच कीर्तन ऐकायचं हेच आम्हाला माहित होतं. पण आपण आता अनेक जणांचं एकाच अभंगावरचं निरूपण एकाच वेळेस ऐकलं म्हणून हे ऐतिहासिक कीर्तन. आज उपस्थित सर्व भक्तजन आपल्या समोर जो अभंगाचं निरूपण आपण ऐकलं, हे निरूपण ऐकत असताना आमच्या या सर्व महाराज मंडळींकडून संतांचाच विचार सांगण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. पण नजर चुकीने एखादा शब्द माणूस हा चुकू शकतो किंवा जो काम करतो ना तो चुकतो. ज्याला कामच करायचं माहित नाही ते चुकण्याचा काही संबंधच येऊ शकत नाही. तर तुम्ही तो आम्हाला परत द्या. पण जे पोटतिडकीने हे सगळे बोलले ना तर ते त्यांच्या मनापासून हृदयापासून संतांचे विचार आम्ही तुम्हाला सांगितले. आज या कीर्तनामध्ये सर्वप्रथम जी सुरुवात झाली, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, आमचे हरिभक्त परायण की ज्यांनी कवडगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा चैत्र वारी या तालुक्यातून नव्याने सुरू केली. एका वर्षामध्ये असे गायनाचार्य हरिभक्त परायण विष्णू महाराज वेताळ सोनगिरीकर त्यांचे मी खास करून आभार मानतो. त्यानंतर आल्या या पीठावर त्या म्हणजे मुख्य कीर्तनकार या शिक्षण संकुलाच्या सचिवा किंवा जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश सहसचिवा, नुकत्याच कोरोनातून बाहेर पडलेल्या आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेरणास्थान असलेल्या, ज्यांना कधी थांबायचंच माहित नाही, माणसं दिसली की त्यांच्यातला उत्साह प्रचंड मोठी भरारी घेतो, अशा हरिभक्त परायण आशाताई मोरजकर त्यांचेही मी आभार मानतो. त्यानंतर हर हुन्नरी आपल्या मस्किल शैलीतून वेगवेगळ्या शब्दाचा उपयोग करून आपणा सर्वांना मंत्रमुग्ध करणारे गेल्या वर्षीच्या प्रशिक्षणातले किंवा त्यांचा अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे तीर्थक्षेत्र देहू या ठिकाणी लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या समोर ज्यांनी कीर्तन केलं ते या परांडा तालुक्यातले कीर्तनकार आदरणीय हरिभक्त परायण रामचंद्र महाराज ठवरे, त्यांचेही मी आभार मानतो. यानंतर या तालुक्यातील एक आदर्श शिक्षक ज्यांनी विविध पदावर शिक्षण क्षेत्रात खूप चांगलं काम करतात आणि आता लोकशिक्षक बनण्याच्या एका वेगळ्या वर्णावरती आलेले आहेत आणि कीर्तनाच्या माध्यमातून ज्यांनी प्रबोधनाचा वसा उचललेला आहे ते म्हणजे आमचे मित्र स्नेही हरिभक्त परायण बबन महाराज गवळी, त्यांचाही मी आभार मानतो. त्याच्यानंतर युवती सुद्धा पाठीमागं नाही. नुसतं चूल आणि मूल हेच आम्हाला विषाद करायचं नाही, तर आम्ही सुद्धा संत जनाबाईंचा वारसा घेऊन समाज प्रबोधनाच्या एका वाटेवर धावत चाललेली या तालुक्यातली नुकतीच इयत्ता 12वी मध्ये अतिशय चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेली आणि या प्रशिक्षण केंद्रात नव्यानंच जॉईन झालेली हरिभक्त परायण स्वप्नालिताई शेळके, कात्रावासकर या नवकीर्तनकाराचाही मी आभार मानतो. त्याच्यानंतर ज्यांनी या तालुक्यामध्ये अंधारातून प्रकाशाकडे नेणारी म्हणजे वीज महावितरण कंपनीमध्ये ज्यांनी पारदर्शक आयुष्यभर सेवा केली आणि आज ते सेवानिवृत्त झालेले म्हणजे आमचे हरिभक्त परायण बळीराम महाराज कोळी परांडेकर,
आता ते लोकांना अज्ञानातून प्रकाशात ज्ञानाकडे घेऊन जाण्याचं काम या कीर्तनाच्या माध्यमातून करायला लागलेले आहे. म्हणून आदरणीय कोळी महाराजांचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर आमचे ज्यांनी परांडा तालुक्यामध्ये खूप मोठं तबल्याच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी घडवले. विद्यार्थी मित्र, इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये जर तुम्ही 3 परीक्षा सलग उत्तीर्ण झालात A ग्रेडमध्ये, तर इयत्ता 10वीला तुम्हाला 10 गुण वाढतात, म्हणजे 2%. अशा शेकडो मुलांचे 2% वाढून 100% प्रत्येक शाळेतल्या मुलाला ज्यांनी पोहोचवलं. महाराष्ट्राभर जे संगीतामध्ये परीक्षक म्हणून काम करतात असे संगीत विशारद हरिभक्त पारायण काका महाराज गवारे परांडेकर, त्यांचंही मी आभार मानतो. आमच्या प्रशिक्षणामध्ये काही दिवस राहून आम्हाला प्रेम देणाऱ्या, प्रशिक्षणात आनंद देणाऱ्या आमच्या कल्पनात आहेत, त्यांचं सुद्धा मी आभार मानतो. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्या कीर्तनाला जी रंगत आणली ना, ती म्हणजे मृदुंगाचार्य. हे जे मृदुंगाचार्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हे स्वतः योगी आहे, ज्यांनी पकवाजामध्ये PhD मिळवलेले, मला वाटतं ते तालुक्यातले एकमेव असावे. त्यानंतर सातराबादच्या रोडला त्यांची नव्यानेच जगद्गुरु संत तुकाराम वारकरी शाळा त्यांनी सुरू केलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी संगीत मध्ये खूप चांगलं घडवलेलं आहे. ते एका सप्त्यामध्ये सर्व त्यांनी घडवलेले विद्यार्थी घेऊन जातात आणि गावचा सप्ताह पार पाडतात. असे हरिभक्त पारायण महादेव महाराज जाधव खंडेश्वरवाडी यांचेही मी आभार मानतो की महाराज तुमच्यामुळं आज या कीर्तनाला रंगत आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले, माझ्यावर नक्षिकांत प्रेम करणारे जिजाऊ प्रबोधिनी यांच्या माध्यमातून समाजामध्ये जिजाऊंचे विचार मुलापर्यंत घेऊन जाणारे, खऱ्या अर्थाने आजच्या अभंगाप्रमाणे जीवन जगणारे भगवती शिक्षण प्रसारक मंडळ डोंजा याचे संस्थापक हरिभक्त परायण भारत महाराज घोगरे गुरुजी, त्यांनी अभंग तुकड्याचे आणि जगदाळे मामावर अशी 2 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहे. जरूर सर्वांनी ती विकत घ्या आणि वाचावीत. आज या वयात सुद्धा ते मुलांसाठी काम करतात, समाजासाठी काम करतात. या वयात सुद्धा ते दरवर्षी पुणे ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यामध्ये ते सहभागी असतात. असे आमचे प्रेरणास्थान आदरणीय घोगरे गुरुजी, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. आमचे मार्गदर्शक जे महाराष्ट्राभर सतत कीर्तनाच्या माध्यमातून फिरत असतात, कंडारी गावचे सुपुत्र, आणि ज्यांनी 30 ते 40 गावामधला सप्त्यांचे ते व्यासपीठ चालक असतात, असे आयोजक, संयोजक, नियोजक आदरणीय हरिभक्त परायण नागनाथ महाराज डगे कंडारीकर, त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्यासोबत आलेले कंडारीचेच गायनाचार्य हर हुन्नरी, ज्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर एक स्फूर्ती आणि चैतन्य निर्माण होतं, ते म्हणजे आदरणीय हरिभक्त परायण शंकर महाराज घोगरे कंडारीकर, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. आणि ज्यांनी हा हॉल आमच्यासाठी उपलब्ध करून दिला गेले 8 दिवस, ते या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मोरोजकर सर, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. मी आभार व्यक्त करतो समोर बसलेल्या मॅडमचे, की तुम्ही इतकं मंत्रमुग्धपणे आमचे कीर्तन ऐकलं, तुम्ही टाळ्या वाजवत होता, आमच्या कीर्तनात रंगून गेलेला होता. तुम्ही मुलांना इतकं शिस्तबद्ध पद्धतीनं आणलं, आमच्या समोर हे केलं. अहो, ह्या वयात ह्या मुलांनी कीर्तन इतकं चांगलं ऐकावं, याच्यासारखा दुसरा चमत्कार कोणता असू शकतो. आणि म्हणून मी तुमचेही आभार व्यक्त करतो. आणि आमच्या सगळ्यांची YouTube चॅनल आज आमच्या समोर उपस्थित आहे.
आज आमचा आवाज आकाशात पोहोचवणारे. खरं तर आम्ही तुम्हाला सांगितलं, आकाशी वा मंदिरी नाही, फिरतो पृथ्वीवरी सावळा योगेश्वर श्रीहरी. आम्ही माणसात देव सांगितला, पण आमचा आवाज मात्र आकाशापर्यंत आता जे घेऊन चालले तर ते आमच्या आशाताईचे सुपुत्र इंजिनियर आदरणीय प्रेम मोरजकर दादा, तुझेही आभार. आणि मग या ठिकाणी बसलेले, खरं तर मुलांना असं म्हणतात की मुलं म्हणजे देवाकडची फुलं, म्हणजे साक्षात तुम्हीच देव आहात. कीर्तनामध्ये देव कीर्तन ऐकायला येतो. आज असं समजलं की एक नाही किती देव आमचे कीर्तन ऐकायला आले, म्हणून तुम्हा सर्व छोट्या देवांचेही मी आभार मानतो. आणि माझ्या या कीर्तन रूपी सेवा मी आणि आमचे हरिभक्त पराये कल्याण महाराज पुरी महाराज लग्नात सुद्धा एवढे हार नसतील तर असे आमच्या सर्वांबरोबर सुरात सूर मिसळणारे, कीर्तनात रंगत करणारे कल्याण महाराज पुरी, त्यांचे आभार मानतो. आणि एक आभार मानायचं आणखी राहिलं ते म्हणजे आम्ही 8 दिवस ज्यावेळेस इथं सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत असायचो, किमान 3 वेळा मावशी चहा आणि पाणी घेऊन यायच्या. अश्विनी ताई या मावशी चहा घेऊन यायच्या. खरंच मावशी, तुम्ही चहा दिला की आमचा गळा गरम व्हायचा आणि आमचा सूर वाढायचा. मिले सूर वेगळा समाज. त्या मावशीचे मी आभार मानतो. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, आता ज्यांनी सर्वांचे आभार मानले, परंतु अशा एका व्यक्तीचे आभार मानायचे राहिले की गेले 8 दिवस झाले जे कीर्तन प्रशिक्षण या ठिकाणी चालू आहे, त्या प्रशिक्षणामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल कुणाचा असेल तर तो आमचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण आदरणीय आनंदजी सूर्यवंशी सर यांचा. कारण सरांनी दररोज आम्हाला